70 नंतर हा टेस्ट टाळा. मृत्यूला थेट निमंत्रण. डॉक्टरांची नवीन चेतावणी. ही तपासणी ठरते जीवघेणी. काही वैद्यकीय तपासण्या अशा असतात की त्या केल्या नाहीत तरी चालतात, पण केल्या तर जीवघेण्या ठरू शकतात. गेल्या वर्षी 73 वर्षांचे एक आजोबा होते. शरीराने पूर्णपणे तंदुरुस्त, रोज पार्कमध्ये फिरायला जायचे. त्यांच्या मुलाने प्रेमाने त्यांच्यासाठी 25,000चा महागडा हेल्थ चेकअप पॅकेज घेतला. ते हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा हस्त माझ्याशी बोलले. पण 3 दिवसांनी ते आयसीयूमध्ये होते आणि त्यांच्या शरीरावर सर्वत्र ट्यूब्स लावलेल्या होत्या. मी 68 वर्षांचा आहे. मला रात्री झोप येऊ देत नाही. ते गंभीर आजारांचे रुग्ण नाहीत, तर ते लोक आहेत जे आधी ठणठणीत होते पण एका तपासणीनंतर खाटेवर पडले. आज मी तुम्हाला अशा 5 तपासण्यांबद्दल सांगणार आहे, ज्या 70 वर्षांनंतर अनेक डॉक्टर स्वतःसुद्धा करून घेत नाहीत. पण ही गोष्ट कोणी उघडपणे सांगत नाही. मी आता त्या वयात आहे की आज सांगितलं नाही तर उशीर होईल. मला 20 मिनिट द्या. ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः ठरवा की ही माहिती आपल्या आईवडिलांना पाठवायची की नाही. सर्वप्रथम 2 खरी उदाहरणं सांगते. ही दोन्ही माझ्यासमोर घडली आहेत. ती ऐकल्यावर तुम्हाला समजेल की मी हा व्हिडिओ का बनवत आहे. गेल्या वर्षी वसंत ऋतूत आमच्या क्लिनिकमध्ये 72 वर्षांचे एक गृहस्थ आले, एक निवृत्त इंजिनियर. त्यांची तब्येत अनेक 60 वर्षांच्या लोकांपेक्षा जास्त चांगली होती. ते रोज सकाळी सायकल चालवत पार्कमध्ये जाऊन बुद्धिबळ खेळायचे. त्यांचे मित्र नेहमी म्हणायचे, शर्माजी, तुमच्या तब्येतीमुळे तुम्ही अजून 20 वर्षे सहज जगाल. त्यांची मुलगी खूप काळजी घेणारी होती. तिने नववर्षानिमित्त त्यांच्यासाठी एक महागडा हेल्थ चेकअप पॅकेज घेतला. त्या पॅकेजमध्ये कोलोनोस्कोपी नावाची तपासणी होती, ज्यामध्ये गुदद्वारातून एक ट्यूब आत टाकून मोठ्या आतड्याची तपासणी केली जाते. शर्माजींनी ही तपासणी यापूर्वी कधीच केली नव्हती. पण मुलीच्या आग्रहामुळे त्यांनी ती करून घेतली. परिणाम असा झाला की तपासणीदरम्यान त्यांच्या आतड्याच्या भिंतीला छिद्र पडले, ज्याला वैद्यकीय भाषेत इंटेस्टाइनल परफोरेशन म्हणतात. त्यांना तात्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. पोट उघडून शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ते 40 दिवसांहून अधिक काळ रुग्णालयात भरती होते. जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांचं वजन 8 किलोने कमी झालं होतं. त्या दिवसानंतर त्यांनी पुन्हा कधी सायकल चालवली नाही. त्यांची मुलगी कॉरिडॉरमध्ये उभी होती. तिचे डोळे रडून लाल झाले होते. तिने मला विचारलं, मी फक्त एवढंच इच्छित होते की माझे बाबा अजून निरोगी राहावेत. हे असं कसं झालं. तिचे हात थरथरत होते. मी तिथे उभा होतो आणि मला काय उत्तर द्यावं हे समजत नव्हतं, कारण अशा घटना मी अनेकदा पाहिल्या आहेत. ही तिची चूक नव्हती. चूक ही होती की ही तपासणी 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीवर करायलाच नको होती. दुसरी घटना तर अजूनच दुःखद आहे. 75 वर्षांच्या एका आंटी निवृत्त शिक्षिका यांना उच्च रक्तदाब सोडून इतर कोणतीही मोठी समस्या नव्हती. त्या एकदा रूटीन चेकअपसाठी हेल्थ सेंटरमध्ये गेल्या. तिथे एका सेल्समनने त्यांना सांगितलं, आंटीजी, एक एन्हान्स्ड सीटी स्कॅनही करून घ्या. फक्त 40,000 जास्त लागतील, पण सगळं अधिक स्पष्ट दिसेल. आलातच आहात तर पूर्ण तपासणी करा. आंटीजींनी विचार केला की महाग म्हणजे चांगलं, म्हणून त्यांनी ती तपासणी करून घेतली. एन्हान्स्ड सीटी स्कॅनमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कॉन्ट्रास्ट डाई नावाचं औषध दिलं जातं. ही औषधं शरीरातून बाहेर पडताना मूत्रपिंडाद्वारे, किडनीद्वारे फिल्टर होतात. त्याच रात्री आंटीजींची तब्येत बिघडली. त्यांना लघवी येणं बंद झालं. संपूर्ण शरीर सुजलं आणि घबराट सुरू झाली. त्यांना आमच्या हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आलं. तपासणीत समजलं की त्यांना अक्यूट किडनी फेल्युअर झाला आहे.
त्या औषधामुळे आधीच कमकुवत झालेल्या त्यांच्या मूत्रपिंडांना पूर्णपणे नुकसान झालं होतं. तुम्हाला माहिती आहे का किडनी फेल्युअर म्हणजे काय? याचा अर्थ डायलिसिस. आठवड्यातून 3 वेळा, प्रत्येक वेळी 4 तास मशीनला जोडून पडावं लागतं आणि येण्याजाण्यासाठी वेगळे 2 तास. त्यांचे पती प्रत्येक वेळी त्यांच्यासोबत जायचे, ऊन असो वा पाऊस. वर्षातील 365 दिवसांपैकी 150 पेक्षा जास्त दिवस हॉस्पिटलमध्येच जायचे. जी महिला आधी पार्कमध्ये नाचायची, तिच्यात आता जिना चढण्याची ताकदही उरली नव्हती. एका तपासणीमुळे आयुष्यभरासाठी डायलिसिस. तुम्हीच सांगा, हे योग्य होतं का? मी हे सगळं कुणाला घाबरवण्यासाठी सांगत नाही आणि असंही नाही म्हणत की कोणतीही तपासणी करू नये. पण एवढी मोठी किंमत चुकवणं पूर्णपणे टाळता आलं असतं, एवढंच सांगते. जर तुम्हाला माझं बोलणं योग्य वाटत असेल, तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादं कुटुंब चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचेल. आता प्रश्न असा आहे की, एकच तपासणी तरुणांसाठी ठीक असते, पण वृद्धांसाठी धोकादायक का ठरू शकते? कल्पना करा, 70 वर्ष चाललेली एक गाडी आहे. तिचं इंजिन झिजलेलं आहे, ब्रेक कमकुवत झाले आहेत आणि सगळे पार्ट्स जुने झाले आहेत. आणि तुम्ही तिला 200च्या वेगाने हायवेवर चालवू इच्छिता. अपघात झाला नाही तरच आश्चर्य. मानवी शरीरही असंच असतं. 70 वर्षांनंतर रक्तवाहिन्या नाजूक होतात, आतड्यांची भिंत कागदासारखी पातळ होते, मूत्रपिंडांची गाळण्याची क्षमता कदाचित अर्ध्याहून कमी राहते आणि हृदयाची ताकदही पूर्वीसारखी राहत नाही. एक तरुण व्यक्ती कोलोनोस्कोपीसाठी तयारी करताना 3-4 लिटर औषधाचं पाणी पितो आणि काही होत नाही. पण एखाद्या वृद्धाने इतकंच पाणी प्यायल्यास त्याला डिहायड्रेशन होऊ शकतं आणि आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे, अति सर्वत्र वर्जेत, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. तपासण्यांच्या बाबतीतही हेच खरं आहे. एका मर्यादेपर्यंत त्या सुरक्षित असतात, पण मर्यादा ओलांडली की त्या नुकसानदायक ठरू शकतात. एक कडू सत्यही स्वीकारावं लागेल, 75व्या वर्षी जर एखादा छोटा कॅन्सर सापडला, तरी तो मोठी समस्या बनायला 10 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. त्या छोट्याशा गोष्टीसाठी ऑपरेशन, किमोथेरपी, हे सगळं शरीर सहन करू शकेल का? अनेक वेळा उपचारामुळे होणारं नुकसान आजारापेक्षा जास्त असतं. माझे एक जुने सहकारी आहेत, वर्माजी, वय 76. त्यांनी आयुष्यभर कार्डिओलॉजीमध्ये काम केलं आहे. आता ते दरवर्षी फक्त एक ब्लड टेस्ट आणि लिव्हर किडनी फंक्शन टेस्ट करतात. बाकी कोणत्याही तपासणीकडे ते लक्ष देत नाहीत. ते मला चहा पिताना म्हणतात, विक्रम, आपण सगळं पाहिलं आहे. काही तपासण्या म्हणजे पैसे देऊन त्रास ओढवून घेणं आहे, ते हस्त म्हणतात, पण ते गंभीर आहेत. कारण मी स्वतःही तसंच करतो. चला, आता मुख्य मुद्द्यावर येऊया. त्या 5 तपासण्या कोणत्या? पहिली, कोलोनोस्कोपी. 70 वर्षांनंतर याचा धोका खूप वाढतो. तयारीदरम्यान मोठ्या प्रमाणात जुलाब घेण्यामुळे वृद्धांना डिहायड्रेशन होऊ शकतं. आणि तपासणीदरम्यान आतड्याच्या भिंतीला छिद्र पडण्याचा धोका तरुणांच्या तुलनेत 5 पट जास्त असतो. याचा सोपा पर्याय म्हणजे स्टूल ओकल्ट ब्लड टेस्ट, जो घरीच करता येतो. दुसरे, एन्हान्स्ड सीटी स्कॅन. यामध्ये दिली जाणारी कॉन्ट्रास्ट डाई वृद्धांच्या कमकुवत किडनीला फेल करू शकते, ज्यामुळे आयुष्यभर डायलिसिसची वेळ येऊ शकते. याचा सुरक्षित पर्याय म्हणजे साधा सीटी स्कॅन किंवा अल्ट्रासाउंड. तिसरे, एक्सरसाइज स्ट्रेस टेस्ट, ट्रेडमिल टेस्ट. वृद्ध व्यक्तीला ट्रेडमिलवर वेगाने धावायला लावणे त्यांच्या हृदयावर ताण आणू शकते आणि कार्डियाक अरेस्टचा धोका वाढवू शकते. त्याऐवजी हृदयाचा अल्ट्रासाउंड, इकोकार्डिओग्राम, अधिक सुरक्षित आहे. चौथे, पेट सीटी स्कॅन.
ही तपासणी खूप महाग आणि अत्यंत संवेदनशील असते. शरीरातील अगदी छोट्या, निरुपद्रवी गोष्टींनाही संशयास्पद दाखवते, ज्यामुळे अनावश्यक चिंता आणि खर्चिक तपासण्या वाढतात. तसेच यात रेडिएशनही जास्त असते. 5. पेनलेस गस्ट्रोस्कोपी. यामध्ये दिली जाणारी ॲनेस्थेशिया, बेशुद्धीची औषधे, वृद्धांमध्ये श्वास थांबणे किंवा रक्तदाब खूप कमी होणे यास कारणीभूत ठरू शकते, जे अत्यंत धोकादायक आहे. थोडी अस्वस्थता सहन करून सामान्य गस्ट्रोस्कोपी करणे अधिक सुरक्षित असते. आता प्रश्न: 70 नंतर कोणत्या तपासण्या कराव्यात? मी तुम्हाला 6 सुरक्षित, स्वस्त आणि उपयोगी तपासण्या सांगते. रक्त तपासणी, शुगर, कोलेस्टेरॉल, लिव्हर आणि किडनी फंक्शन. घरी नियमित रक्तदाब तपासणी. बोन डेन्सिटी टेस्ट, विशेषतः महिलांसाठी. दरवर्षी डोळ्यांची तपासणी. स्टूल ओकल्ट ब्लड टेस्ट. ऐकण्याची क्षमता तपासणी. या तपासण्यांचा खर्च कमी आहे, पण त्या तुमच्या आरोग्याची पायाभूत स्थिती मजबूत ठेवतात. तपासण्यांपेक्षा 100 पट महत्त्वाचं आहे. तुम्ही रोजचं जीवन कसं जगता? दररोजच्या 8 महत्त्वाच्या सवयी. 1. औषधे कमी करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने अनावश्यक औषधे व सप्लिमेंट्स बंद करा. 2. चांगलं खा. प्रोटीनयुक्त आहार घ्या. अंडी, दूध, डाळ. 3. ताकदीचे व्यायाम करा. खुर्चीवर उठाबशा सारखे सोपे व्यायाम. 4. पुरेसं पाणी प्या. तहान नसली तरी 1.5-2 लिटर. 5. चांगली झोप घ्या. दिवसा जास्त झोपू नका. रात्री मोबाईल टाळा. 6. बाहेर पडा. लोकांशी भेटा. एकटेपणा आरोग्यासाठी घातक आहे. 7. पडणे टाळा. बाथरूममध्ये हडल लावा. योग्य चपला वापरा. 8. नियमित डॉक्टरांना भेटा. आजाराची वाट पाहू नका. या सवयींमध्ये फारसा खर्च नाही, पण त्या कोणत्याही महागड्या हेल्थ पॅकेजपेक्षा जास्त फायदेशीर आहेत. शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी. सोशल मीडियावरील खोट्या उपायांवर विश्वास ठेवू नका. इतरांना पाहून तपासण्या करू नका. छोट्या रिपोर्ट बदलांमुळे घाबरू नका. हेल्थ पॅकेजमधून आवश्यक तपासण्या निवडून करा. खरं प्रेम म्हणजे महाग पॅकेज नव्हे, तर एकत्र घालवलेला वेळ. माझी आई 91 वर्षांची आहे. त्यांनी कधी मोठे हेल्थ चेकअप केले नाहीत. त्या चांगलं खातात, चालतात आणि आनंदी राहतात. त्यांनी मला शिकवलं, आरोग्य तपासण्यांमुळे नाही, तर जगण्याच्या पद्धतीमुळे मिळतं. हा माझा अनुभव आहे. ही व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली, तर नक्की शेअर करा. लक्षात ठेवा, चांगलं अन्न, चांगली झोप आणि आनंदी जीवन हाच सर्वोत्तम आरोग्याचा मार्ग आहे.